न्यूज असल्यामुळे. बरोबर, ठीक आहे. सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती सिंचन घोटाळ्याची. पांढरेंच्या एकूण रिपोर्ट नंतर सगळीकडे असं चर्चा सुरू झाली की मोठ्या प्रमाणात यात गैरव्यवहार झालेला आहे. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. नागपूरच्या गोसेखुर्दमध्ये डावा कालवा निकृष्ट दर्जाचा बांधकाम झाला असा आरोप भाजपचे आमदार मितेश भांगडे यांच्यावर करण्यात आले आहे. पहिल्यांदा IBN लोकमतशी ते बोलत आहेत. मितेश भांगडे त्यांना विचारूया आपण. भैया हे सांगा की तुमच्यावर आरोप झाले आहे की डावा कालवा जो तुम्ही केला तो अतिशय निकृष्ट दर्जाचा केला, त्याच्यामध्ये कोट्यावधीचा अपहार झालेला आहे. नेमकी परिस्थिती काय? कारण की पहिल्यांदा तुम्ही IBN लोकमतशी बोलताय, काय खरं आहे? डावा कालवा, एक तर डावा कालवा पूर्णपणे मी बनवलेला नाही. डावा कालव्याचं किलोमीटर 11 ते 23 हे माझ्या कंपनीकडून 2007ला बनवण्यात आलेलं आहे. डावा कालव्यातलं माती काम दुसऱ्या कंत्राटदारांनी केलेलं आहे. त्याच्यावरचं फक्त अस्तरीकरणाचं काम हे 2007मध्ये आमच्या कंपनीने पूर्ण केलेलं आहे. आणि ते करत असताना आमच्याजवळ क्वालिटी कंट्रोलचे प्रत्येक रिपोर्ट्स योग्य तरीकेने झालेले आहे, त्याप्रमाणे आलेले आहे. मी कुठेच स्वतःला डिफेंड करत नाही. 2009-10 मध्येच मी आमच्या करारनाम्याच्या क्लॉजप्रमाणे जर का 1 वर्षात काम पूर्ण झाल्यावर 1 वर्षात जर का त्या कामात काही त्रुट्या आढळून आल्या ते काम परत कराव्यास जर का डिपार्टमेंटला वाटतंय, क्लॉज 17 आहे, B1 ॲग्रिगेटमध्ये क्लॉज 17 आहे हा, आणि हा युनिव्हर्सल क्लॉज आहे, तर ते काम परत करून द्यावं लागतं कंत्राटदाराला. ही रेग्युलर बाब आहे. कित्येक करारनाम्यात ही बाब अंमलात आणल्या जाते. पण फक्त मेंढेगीर समितीने जे दिलेलं आहे ते फक्त फाइंडिंग्स दिलेले आहे की या कोअरच्या टेस्ट कमी आल्या, CNSच्या टेस्ट कमी आल्या, त्यांनी त्याच्यावर उपाय सुचवलेला नाही एक. आणि मी तेव्हापासून डिपार्टमेंटला कमीत कमी 10 पत्र लिहिलेले आहे. मी त्याच्या तुम्हाला प्रती देऊ शकतो की हे काम आता कशा रीतीने करायचं की जेणेकरून इथे क्रॅक्स येणार नाही. तिथलं जे टेरेन आहे, तिथली जी स्थिती आहे, भौगोलिक स्थिती आहे, पूर्णपणे काळी माती आहे, जिथं स्वेलिंग प्रेशर खूप असते. आणि तो मला मे 2012 मध्ये त्याच्यावर वर्डिक्ट देण्यात आलं व काम सुरू करण्याला सांगण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही काम सुरू करत आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आता त्या क्लॉज प्रमाणे मी काम करायला तयार आहे, मी काम करून देत आहे, हा विषय इथेच संपला पाहिजे. खरं म्हणजे लायनिंगला क्रॅक येणे ही त्याचं गुणधर्म आहे. अस्तरीकरणाला भेगा पडणे हा त्याची भौतिक गुणधर्म आहे. आणि तो कसा रिपेअर करावा याचा IS कोड सुद्धा आहे. आणि त्याचा उल्लेख CWC चेअरमन झा यांनी आपल्या रिपोर्टमध्ये केलेला आहे की हा IS कोड 4687 बहुतेक या IS कोडनुसार हे रिपेअर दुरुस्त करण्यात यावे असं त्यांनी केलेलं आहे. ज्या अर्थी तिचा भौतिक गुणधर्म असल्यामुळेच IS कोड बनवण्यात आलेला आहे. त्याच्यामागे इतकं गजब का होतंय माहीत नाही. पूर्ण महाराष्ट्रातल्या अस्तरीकरण पाहण्यात यावं, प्रत्येक अस्तरीकरणाला तेढा गेलेला मिळेल, भेगा गेलेल्या मिळतील, परंतु गोसीखुर्दच्या डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला एवढी प्रसिद्धी देण्यात येत आहे की जसं काही पूर्ण गोसीखुर्द प्रकल्पातच इंटिरियर काम करण्यात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये खरं म्हणजे हे काम एकूण दोन्ही पूर्ण किलोमीटर 0 ते 23 हा 38 कोटीचं काम आहे. 38 कोटीमध्ये सुद्धा अस्तरीकरणाचं काम 15 ते 16 कोटीचं येईल कॉन्क्रीटचं. आणि हा पूर्ण प्रकल्पाच्या 0.1% एवढंच काम आहे. प्रकल्प अंदाजे 13 ते 15 हजार कोटीचा प्रकल्प आहे गोसीखुर्द, आणि त्याच्यासाठी पूर्ण गोसीखुर्द प्रकल्पाला वेठीस धरण्यात आलेलं आहे. करारनाम्याप्रमाणे कंत्राटदार परत काम करून देण्यास तयार आहे. हा विषय तिथेच संपला पाहिजे होता, पण हा विषय का उचलण्यात येत आहे आणि का या विषयाला एवढी प्रसिद्धी देण्यात येत आहे हे मला समजण्याच्या बाहेर.
ज्या पद्धतीने इरिगेशन डिपार्टमेंटने म्हटलं की तुम्हाला नोटीस पाठवला होता किंवा हे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते अजूनपर्यंत सुरू केलं नाही, हा आरोप केला जातोय की आम्ही 2010ला तुम्हाला सचेत केलं होतं, 2012 झाले अजूनपर्यंत काम तुम्ही त्या डाव्या कालव्याचं सुरू केलं नाही. नेमकं प्रकरण काय आहे? तुमच्या वतीने लेट झालं की डिपार्टमेंटने तुम्हाला सांगितलं नाही? मी आत्ताच सांगितलेलं आहे आपल्याला. एक तर माझ्या पूर्ण कार्यकाळात हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे अशा प्रकारचं कोणतंच पत्र नाही. दुसरं, मेंढेगिरी समितीच्या आधीच हे क्रॅक्स आलेले होते. क्रॅक्सचे कारण माहिती पडत नव्हते, पण त्याच वेळेस क्लॉज 17 प्रमाणे मला त्यांनी नोटीस न पाठवता सुमोटो मी लिहून दिलेलं आहे की इन द इंटरेस्ट ऑफ नॅशनल प्रोजेक्ट आय विल रिपेअर दिस वर्क ॲज पर द नॉर्म्स और ॲज पर द क्लॉज. आणि मी ते त्याच वेळेस तयार होतो. मेंढेगिरी समिती काय आहे, कशी का बसली हे समजलंच नाही आम्हाला. कारण की हे काम करावयास जेव्हा तयार असताना समिती का बसवली, समिती बसवली होती याच्या मागे कारणं शोधण्यासाठी. आणि ती कारणे न शोधता, कारण की माझी जी माहिती आहे ती माहितीप्रमाणे मेंढेगिरी साहेबांनी अशा रीतीचं आपल्या जीवनात कोणतंच काम करण्यात आलेलं नाही आहे त्यांच्याद्वारे. मी त्यांचा रिस्पेक्ट ठेवून बोलतोय हे, पण त्यांनी अस्तरीकरणाचं काम कुठेच केलेलं नाही आहे. खरं म्हणजे चौकशी किंवा कोणत्या गोष्टीची जर का इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर डिपार्टमेंटमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी अशा रीतीचं काम केलेलं असेल त्याला पाठवलं असतं तर याच्यात व्यवस्थित शोध घेण्यात येऊ शकला असता. आणि मेंढेगिरी समितीने कुठेच कंत्राटदारांवर दोषारोप केलेलं नाही. आणि मे 2012 मध्ये मला काम करायचा आदेश एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर VIDCनी दिलेला आहे. तिथपर्यंत मी त्यांना वारंवार हाच प्रश्न विचारत आहे की परत क्रॅक्स येणार आणि परत क्रॅक्स आल्यावर जबाबदार का? तुम्ही महाराष्ट्राच्या विदर्भाच्या बाहेरच्या कित्येक अस्तरीकरणाला भेगा आहे. तुम्ही जायकवाडी प्रकल्पाला एक भेट द्या, तुम्ही माझ्यातर्फे भेट द्या तुम्ही, आणि दोन्ही कम्पेअर करा. अस्तरीकरणाला भेगा येतात, अस्तरीकरणाच्या भेगा रिपेअर केल्या जाऊ शकतात, त्याचा IS कोड आहे. परंतु इथे दुर्दैवाने जे काही आलेले होते मुख्य अभियंता त्यावेळेस, त्यांचा मोटो काय होता ते विदर्भाचे नव्हते आणि काय मोटो होता त्यांनी उपाय सुचवण्यापेक्षा स्वतःवरची जबाबदारी ढकलून हे काम परत करण्यात यावं, अस्तरीकरणाचं काम फक्त परत करण्यात यावं असं पत्र दिलं. आणि मी इन द इंटरेस्ट ऑफ नॅशनल प्रोजेक्ट, याच्यामुळं आमच्यामुळे नॅशनल प्रोजेक्टला हार्म पोहोचू नये म्हणून आम्ही त्याला होकार भरला. कायदेशीररित्या मला डबल करण्याची किंवा ते काम परत करून देण्याची काहीही गरज नव्हती. पांढरेंनी जे आरोप केलेले आहे की मोठ्या प्रमाणात इरिगेशनमध्ये घोटाळा झालेला आहे, तुम्ही स्वतः एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहात आणि सोबत आता राजकीय पक्षाशी निगडीत आहात, तर कुठे ना कुठेतरी प्रेशर बिल्डअप करून हे सगळे कंत्राट चुकीच्या पद्धतीने मिळवले असाही आरोप होतो आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणता? कंत्राट किंवा कोणतंही टेंडर भरायची एक निश्चित प्रक्रिया, त्या निश्चित प्रक्रियेत जेव्हा 4 लोक टेंडर भरतात आणि त्याच्यात जो कोणी न्यूनतम देकार ज्याचा राहील त्याला ते कंत्राट मिळतं आणि हे सर्व विदित आहे. आणि ते जर का प्रक्रियेनुसारच सगळं झालेलं आहे, ते प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच प्रत्येकाला कंत्राट मिळालेले आहे आणि हे कोणीही तपासून घेणार. आता श्वेतपत्रिका निघत आहे, ह्या सगळ्या तपासण्या होणार. आणि आजच्या रीती सिस्टीम एवढी पॉवरफुल आहे, मीडिया इतका पॉवरफुल आहे की मी तर खूपच लहान आहे किंवा गोसीखुर्दमधले कंत्राटदार त्या तुलनेत खूपच लहान आहे, कोणीही याच्यातून वाचू शकणार नाही. जर का त्यांनी चूक केलेली आहे तर त्याला त्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. तुम्ही कुठल्याही म्हणजे चौकशी कशा पद्धतीने केली तुमच्या? मी कोणत्याही प्रकारच्या कशाही प्रकारच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहे. याच्या अगोदर माझ्या कामांची श्री वडेट्टीवारांनी केलेल्या तक्रारीनुसार 3 समित्या बसून चौकशी झालेली आहे आणि तसं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. माझ्या माहितीनुसार अजून एक 4थी समिती बसून अंतरिम अहवाल आलेला आहे. कुणाला काहीच मिळालेलं नाही. कायदेशीररित्या करारनाम्याचा भागानुसार क्लॉज 17 नुसार फक्त डाव्या कालव्याला मला परत दुरुस्ती करून द्यावयाची आहे. त्या व्यतिरिक्त माझ्यावर झालेल्या आरोपांचा शहानिशा 3 टेक्निकल हायेस्ट अथॉरिटीनी केलेला आहे. एक चौकशी माझी लोकमतला आलेल्या
बातमीनुसार झालेली आहे, त्याच्यात मुख्य अभियंत्यांनी आपला अहवाल दिलेला आहे. दुसरी, CWC चेअरमन झा यांनी विशेषतः माझ्या कामावरच दौरा करून त्याचा अहवाल दिलेला आहे. त्याच्यात काही त्रुट्या सुचवल्या, त्याच्या कंप्लाईजही त्यांनी सांगितलेल्या आहे आणि त्याप्रमाणे करण्यातही आलेले आहे. तिसरी, क्वालिटी कंट्रोलचे विदर्भाची हायेस्ट अथॉरिटी अधीक्षक अभियंता द्वारे सुद्धा माझ्या कामांची चौकशी झाली व त्यांनी सुद्धा त्याच्यावर क्लीन चिट देण्यात आलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांना असेच पत्र दिलेले आहे की कोणी आकसानी तक्रार करत असेल तर एका माणसाच्या एकाच कामाच्या किती चौकशा करणार आहात. आता माझी चौकशी करण्यात येऊ नये असंच मी त्यांना विनंती करण्यात आलेली. एक शेवटचा प्रश्न, तुमची कंपनी आहे त्याचं तुम्ही ब्लॅक लिस्टमध्ये येऊन घाबरून काही नाव चेंज करत आहे अशी ही बातमी आहे, या संदर्भात काय खुलासा तुमच्याकडे? हॅलो, खरं म्हणजे 2010 मध्ये आमची ही इथपर्यंत या गोष्टीची ही प्रक्रिया आहे. जेव्हा इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटरशिप नंतर ती कंपनीत बदल करणे, तिला कंपनीत रूपांतर करणे ही कोणत्याही बिझनेसमनची ही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेनुसार ही प्रक्रिया 2010 सुरू झाली आणि 1 एप्रिल 2011 कंपनी फॉर्म झाली, जेव्हा या गोष्टीचं कुठेही काहीही उल्लेख नव्हता. मी रजिस्ट्रेशनही कंपनीच्या नावाने चेंज केलं, पण या प्रोप्रायटरशिपची कंपनी झालेली आहे आणि हे जे काम आहे, जी कंपनी फॉर्म करण्यात आली आहे ती त्या प्रोप्रायटरशिपवर नाही आहे. हे काम दुसऱ्या कंपनीवर महेंद्र कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे आणि मी कंपनी चेंज केलेली आहे, ती माझ्या नावाची कंपनी फॉर्म केलेली आहे. मी महेंद्र कन्स्ट्रक्शन अजूनही आमची जी कंपनी आहे, आमच्या जावयांची जी कंपनी आहे तिला अजूनही म्हणजे प्रोप्रायटरशिप फर्म आहे, अजूनही कंपनीत तिचं रूपांतर करण्यात आलेलं नाही. बरं, हे जे आरोप आता होत आहे पांढरेंकडून सगळ्यांकडून, खुद्द अजितदादांनी राजीनामा दिला, फॅक्ट फाइंडिंग व्हाईट पेपर येणार आहे, तुम्हाला काही एक राजकीय नेते म्हणून किंवा एक कंपनी चालवता तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये आहात, तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटते की हे नेमकं चाललं काय आहे महाराष्ट्रात? खरं म्हणजे जे चाललं आहे की किंमत वाढते प्रकल्पाची. मी एक साधं उदाहरण देतो प्रशांतजी तुम्हाला. आपला गोसीखुर्द डॅम 2008 पूर्ण झाला आहे. याचं रिहॅबिलिटेशन अजून झालेलं नसल्यामुळे पाणी निश्चित स्तरापर्यंत आम्हाला अडवता येत नाही आहे, त्यामुळे आम्हाला पाणी करता येत नाही, हा खरा फॅक्ट आहे. रिहॅबिलिटेशनची जबाबदारी कुणाची आहे मला माहीत नाही आहे. बहुतेक ही जबाबदारी रेव्हेन्यू खात्याची असावी. एक दुसरं उदाहरण मोठ्या प्रकल्पाचं सांगतो. निम्न वर्धा प्रकल्प 2009 मध्ये माझ्या माहितीनुसार पूर्ण झालेला आहे, पण अजूनही रिहॅबिलिटेशन पूर्ण न झाल्यामुळे आणि तिथल्या जे रिहॅबिलिटेशन ज्या जनतेचं करायचं आहे त्या जनतांच्या इच्छा आकांक्षा आणि ते जेव्हा बिचारे आपलं गाव सोडतायत ते, तर त्यांना त्या प्रमाणात कम्पेन्सेशन द्यायला पाहिजे. 2 पॅकेजेस घोषित केले हो मागच्या 2 वर्षात, अजून एकही पॅकेज पोहोचलं नाही आहे पुनर्वसनाचं. त्या लोकांना आपलं घरातून उठून आपलं घर आपलं गाव सोडून जायचं आहे म्हटल्यावर जर का 10 रुपये किंमत असेल जर का त्यांच्या घराची, तर त्यांना 100 रुपये दिले तरी काहीही वावगं नाही.